नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पार्किन्सन्सबद्दल. हा एक असा आजार आहे जो हळूहळू वाढत जातो आणि जगभरातील लाखो लोकांना त्याचा सामना करावा लागतो. चला तर मग या विश्लेषणात आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हा आजार नेमका आहे तरी काय, त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि त्यावर कोणते उपचार आहेत. तर सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून. पार्किन्सन्स आजार म्हणजे नक्की काय? चला मग या पहिल्या भागात आपण बघूया की हा आजार नक्की काय आहे आणि आपल्या शरीरात असं काय होतं ज्यामुळे तो होतो. सोप्या शब्दात सांगायचं तर पार्किन्सन्स हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, म्हणजे मेंदूशी संबंधित. तो हळूहळू वाढत जातो आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो म्हणजे शरीराच्या हालचालींना. पण प्रश्न असा आहे की हे नेमकं घडतं कसं? बघा, आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक केमिकल मेसेंजर असतो. त्याचं काम काय तर आपल्या सगळ्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं. पार्किन्सन्समध्ये काय होतं की याच डोपामाइनला तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या हळूहळू कमी होऊ लागतात आणि मग साहजिकच हालचालींवरचं नियंत्रण सुटायला लागतं, अवघड होऊन बसतं. ओके, मग आता वळूया लक्षणांकडे, कारण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. या आजाराची काही लक्षणं अगदी उघड दिसतात, पण काही अशी आहेत जी पटकन लक्षातच येत नाहीत. ह्या लक्षणांना आपण दोन भागांमध्ये विभागू शकतो. पहिला प्रकार म्हणजे हालचालींशी संबंधित लक्षणं, म्हणजे मोटर सिम्प्टम्स, जसं की हातांना कंप सुटणं, हालचाली एकदम मंदावणं, स्नायू ताठर होणं, चालण्या बोलण्यातही अडथळा येतो. आणि दुसरा प्रकार जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे हालचालींशी संबंध नसलेली लक्षणं, जसं की बद्धकोष्ठता, झोपेत गडबड होणं किंवा मग नैराश्य आणि भावनिक बदल. आणि खरं सांगायचं तर ह्याच लक्षणांकडे आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं. आणि इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माहितीये का? ही जे न दिसणाऱ्या नॉन मोटर लक्षणं आहेत ना, ती हालचालींच्या समस्या सुरू होण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून दिसू शकतात. विचार करा. आणि म्हणूनच या सुरुवातीच्या चिन्हांना ओळखणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर निदान व्हायला खूप उशीर होऊ शकतो. यामुळेच आपण येतो पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यावर की या आजाराचं लवकर निदान होणं इतकं गरजेचं का आहे. पहिली गोष्ट, आणि ही थोडी कठोर आहे, की आजच्या घडीला पार्किन्सन्सवर पूर्णपणे बरा करणारा कोणताही इलाज नाही. पण इथेच एक खूप मोठी आशेची गोष्ट आहे. जर निदान लवकर झालं तर आजार ज्या वेगाने वाढतोय तो वेग कमी करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधारता येते. म्हणजे बघा, उपचारांचा मुख्य उद्देश काय असतो? तर रुग्णाला शक्य तितका काळ स्वतंत्र ठेवणं, त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीप्रमाणे जगता यावं, त्यांची रोजची कामं ते स्वतः करू शकतील हे पाहणं. तर मग हे उपचार नक्की असतात कसे? हे समजून घ्या की पार्किन्सन्सवर उपचार म्हणजे फक्त एक औषधाची गोळी नाही, तो एक संपूर्ण टूलकिट आहे, उपचारांचा एक संच आहे. चला बघूया या टूलकिटमध्ये काय काय येतं. या टूलकिटचे मुख्य 3 भाग आहेत. पहिला, औषधं, जी कंप, ताठरपणा यांसारखी लक्षणं नियंत्रणात ठेवतात. दुसरा, वेगवेगळ्या थेरपी, ज्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी आधार देतात. आणि तिसरा, काही विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रगत पर्याय, जिथे इतर उपचार कमी पडतात. आता थेरपीबद्दल बोलायचं झालं तर यात अनेक गोष्टी येतात. शारीरिक हालचाली व्यवस्थित राहाव्यात यासाठी फिजिओथेरपी, मानसिक आणि भावनिक आधारासाठी समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग, आणि रोजची कामं सोपी व्हावीत यासाठी ऑक्युपेशनल थेरपी. या सगळ्याचा खूप मोठा वाटा असतो. आणि काही प्रगत केसेसमध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाचा एक पर्याय आहे. ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये मेंदूमध्ये अगदी बारीक इलेक्ट्रिक सिग्नल पाठवले जातात. आणि त्यामुळे काय होतं तर रुग्णांमधला कंप आणि शरीरातला ताठरपणा कमी व्हायला खूप मदत होते. बरं, औषधं झाली, थेरपी झाली, पण या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे जी तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे आधार, मानवी जोडणी. सपोर्ट ग्रुप्स किंवा आधार गट हे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे दोघांसाठीही खूप आवश्यक आहेत, कारण ते खूप महत्त्वाची गोष्ट करतात. या खडतर प्रवासात आपण एकटे नाही आहोत ही भावना देतात, आणि ही भावना खूप मोठी ताकद देते. या गटांमध्ये फक्त भावनिक आधार मिळत नाही, तर त्याहूनही बरंच काही मिळतं. रोजच्या जगण्यातल्या व्यावहारिक अडचणींवर सल्ले मिळतात. एकमेकांचे अनुभव ऐकून खूप काही शिकायला मिळतं. ही अनुभवांची देवाणघेवाण खूप मोलाची ठरते. म्हणजे शेवटी आपण एका निष्कर्षावर येतो. रुग्णाच्या जीवनाचा दर्जा हा फक्त औषधांवर अवलंबून नाही. तो अवलंबून आहे जागरूकतेवर, लवकर निदान आणि योग्य कृतीवर, आणि या सगळ्याला जोड देणाऱ्या सामाजिक आधारावर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न,
पार्किन्सन्सच्या व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय उपचारांइतकंच महत्त्व लवकर निदान आणि मिळणाऱ्या आधाराला आहे असं म्हणता येईल का? यावर नक्की विचार करा, कारण याचं उत्तर आपल्याला या आजाराकडे अधिक संवेदनशीलतेने आणि व्यापक दृष्टीने बघायला शिकवतं.